नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुहास प्रभू. मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि हिंदुजा हॉस्पिटल माहीम आणि खार इथे मी बरेच वर्षापासून कार्यरत आहे. आज तुम्हाला अँटीबायोटिक्सबद्दल मला काही सूचना द्यायची आहे. अँटीबायोटिक्स म्हणजे जंतुनाशक औषधं. हे तुमचे डॉक्टर तुमच्या मुलांसाठी कधीतरी देतात. कशासाठी देतात? कारण त्यांना संक्रमण झालेलं असतं. पण हे संक्रमण बॅक्टेरियाने झालं असेल तरच ते अँटीबायोटिक कामाला येतात. बरेचसे लहान मुलांचे रोग, अतिसार म्हणा किंवा सर्दी खोकला म्हणा, हा विषाणूमुळे असतो. म्हणजे व्हायरसचे आपण इंग्रजीत व्हायरस म्हणतो, त्याच्या निमित्त असतं, बॅक्टेरियानिमित्त नसतो. अशा केसमध्ये अँटीबायोटिक काही कामाचे नसतात. आणि अशा अवस्थेत जर तुमच्या मुलांना अँटीबायोटिक दिलं गेलं तर तुमच्या मुलाला त्याचा अजिबात फायदा होत नाही. उलट ते अँटीबायोटिक जे साईड इफेक्ट आपण म्हणतो ते होऊ शकतात आणि त्यांचं ॲक्च्युली नुकसान होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वारंवार अँटीबायोटिक वापरले विनाकारण किंवा तुमच्या डॉक्टरने विनाकारण दिले तर तुमच्या शरीरात, तुमच्या मुलांच्या शरीरात जे बॅक्टेरिया असतात त्यांना ते अँटीबायोटिकची सवय होते आणि पुढे कधीतरी त्यांना समजा त्याच बॅक्टेरियाने इन्फेक्शन खरंच झालं, म्हणजे बॅक्टेरियल निमोनिया झालं म्हणा किंवा रक्तात इन्फेक्शन झालं किंवा मेंदूत इन्फेक्शन झालं बॅक्टेरियाने, तर तीच अँटीबायोटिक अजिबात कामाला येणार नाही. ह्याला आपण म्हणतो ड्रग रेझिस्टन्स किंवा अँटीबायोटिक रेझिस्टन्स. ही मोठी समस्या आहे. आता जगभरात अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढत गेलं आहे आणि अशा अवस्थेत मग अँटीबायोटिक कामाला नाही लागले तर तुमचा मुलांचा जीव धोक्यात येतो. तर मला तुम्हाला हे एवढं सांगायचं आहे की अँटीबायोटिक विनाकारण वापरू नये. बॅक्टेरियल इन्फेक्शन असलं तरच द्यायचं आणि तुमच्या मुलांच्या डॉक्टरना कधीच आग्रह करू नका की डॉक्टर अँटीबायोटिक द्या, माझ्या मुलाला लवकर बरं करा. एवढंच लक्षात द्या. नमस्कार.